पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न, सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांचे श्रीगुरूंवर नितांत श्रद्धा, भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, आज व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपूर यात्रेत जैन व 1 सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन देईन. असा निश्चय करून मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरूंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्ही श्रीपादेतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत, अशी थाप मारून त्याच्या बरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळचे द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी भक्तांचे कैवारी, कुरवपुरवासी श्रीगुरु श्रीपाद दिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खड्ग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरु श्रीपादांना पाहताच क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेल्या या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात, माझे अंतःकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपादेतींनी त्याला जवळ बोलाविले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपादेती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याचवेळी येथे एक दिप्पाड तेजस्वी सत्पुरुष आले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खड्ग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्री गुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते श्री नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. इथपर्यंतचा कथेचा पूर्वार्ध सर्वज्ञात आहे, परंतु यापुढील उत्तरार्ध बराचच अप्रकाशित आहे. श्रीमद गुरुचरित्र मूळ औपनिषदीय पोथीवरून घेतला आहे. पूर्वी कुरवपूर येथे देवळात वरती शिवपिंड व त्याखाली गुहेमध्ये श्रींच्या पादुका होत्या. ब्राह्मण वर जाऊन दर्शन घेऊन त्वरित पादुकांचे दर्शनास खाली यावे म्हणून वरती आला. पण तिथे रुद्राभिषेक चालू झाल्यामुळे तो तिथून जाऊ शकला नाही. लक्ष सगळे पादुकांकडे लागलेले. जसजसा विलंब होऊ लागला तसतसा वल्लभेश घायकुतीला आला. विरह हृदयात सोसवेना झाला. काय करू भगवंता, अशी स्थिती झाली. इतक्यात अचानक त्याला समोरची भिंत पारदर्शक दिसू लागली. खाली श्रीपादुका दिसल्या व मागे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः स्थानापन्न झालेले प्रत्यक्ष दिसू लागले. स्वामींचे रूप वर्णनातीत. तेजपुंज गौरवर्ण, त्यावरील रेशमी भगव्या कफनीवरून प्रकाशज्योती परावर्तित होत होत्या. गळ्यात रुद्रमाळा शोभत होत्या. कर्णकुंडलेही रुद्राक्षांचीच. जटाभार मस्तकी रुळलेला, तोही रुद्रमाळेने बंधन केलेला. कुबडीवर विश्रामलेल्या कराकमलामध्ये जपमाळ सरकत होती. दुसरा कर अभयप्रदर्शक, सरळ सुंदर नासिक, स्मित, विलग झालेले पातळसे ओष्ठद्वय,
त्यातून डोकावणारी शुभ्र सरळ दंतपंक्ती, त्रिभुवनाचे प्रेम ओसंडून वाहणारे अत्यंत आश्वासक अर्धोन्मिलित नेत्रकमल, माथा शोभणारी विभूती व त्रिपुंड्र, असे स्वामी पद्मासन स्थित होते. मागे पुढे भाग्यवान सेवेकरी सेवा करीत होते. काही चवऱ्या ढाळीत होते. आणि आश्चर्य म्हणजे त्या सर्वांमध्ये ते काही काळापूर्वी श्रींच्याच कडून गती पावलेले तस्करही श्रीसेवेला उभे होते. इथे गुरुचरित्र कथनकार क्षणभर विसंबून म्हणतात, बघ साधका, सद्गुरूंची कृपा व कोप दोन्हीमुळे जीवाला एकच गती प्राप्त होत असते. रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. बळीराम हळगेकर यांच्या वंशात काही पिढ्यांपूर्वी हा वल्लभेश नावाचा दत्तगुरूंचा श्रेष्ठ भक्त होऊन गेला. प. हळगेकर हेही दत्तभक्त होते. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील कुरव कुरुक्षेत्र महिमा नावाचा 10व्या अध्यायात आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा.